कधी कधी ना मला असा प्रश्न पडतो की कल्पना करा, राज्याचं सर्वात तीक्ष्ण हत्यार असलेला एखादा गुप्तहेर तो अचानक आपल्याच लक्षाच्या म्हणजे टार्गेटच्याच प्रेमात पडला तर काय होईल? बापरे, म्हणजे हा तर थेट फासाच उलटाल्यासारखा प्रकार झाला. अगदी तेच. आणि मग मोहिमेची वेळ येते तेव्हा तो राज्यासाठी एक संपत्ती उरतो की की सर्वात मोठा धोका बनतो? हां, खूपच कळीचा प्रश्न आहे आणि मला वाटतं आजच्या या सखोल चर्चेत आपण नेमक्या याच एका गुंतागुंतीच्या वळणावर जाणार आहोत. हो, कारण आजचा विषय खरोखरच खूप रंजक आहे. आपण बाजिंद या ऐतिहासिक कादंबरीच्या पृष्ठ 93 वरील एका अतिशय थरारक प्रसंगाचं विश्लेषण करणार आहोत. हा प्रसंग म्हणजे नुसता दोन व्यक्तींमधला संवाद नाहीये. नक्कीच नाही. तो राज्यशास्त्र, हेरगिरीचं तंत्र आणि माणसाच्या भावना यांमधला एक अतिशय गुंतागुंतीचा खेळ आहे असं आपण म्हणू शकतो. अगदी बरोबर. आणि ऐकणाऱ्यांसाठी आपण आधी थोडी पार्श्वभूमी सांगूया का? म्हणजे नेमकी परिस्थिती काय आहे तिथे? हो, खरं तर या प्रसंगाची पार्श्वभूमी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. इथे स्वराज्याची गुप्तहेर यंत्रणा आणि तिचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या एका मोठ्या मोहिमेचा भाग उलगडतोय. अच्छा, म्हणजे थेट नायकांच्या पातळीवरची मोहीम आहे ही. हो, आणि संवादात दोन मुख्य पात्र आहेत. एक तरुण गुप्तहेर आहे खंडोजी आणि त्याचे वस्ताद काका. खंडोजीवर यशवंतमाची या मोक्याच्या किल्ल्याची माहिती काढण्याची जबाबदारी होती. हां, यशवंतमाची. पण इथे हेरगिरीच्या दुनियेतली सर्वात मोठी लक्ष्मण रेषा ओलांडली गेली आहे. म्हणजे वस्ताद काका खंडोजीवर थेट आरोप करतात की त्याने खुद्द बहिर्जी नायकांचा आदेश डावललाय. बाप रे, खुद्द नायकांचा आदेश? आणि त्याचं कारण काय असतं? त्याचं कारण असते शिवबांची मुलगी सावित्री. एखाद्या गुप्तहेरासाठी आपल्या प्रमुखाचा आदेश डावलणं म्हणजे साक्षात मृत्यूलाच आमंत्रण देण्यासारखं आहे ना? अगदी खरंय. पण या आरोपावर खंडोजीची जी प्रतिक्रिया येते ना, ती कोणत्याही साचाबद्ध गुप्तहेराच्या प्रतिमेला छेद देणारी आहे. म्हणजे तो आपला गुन्हा लपवत नाही का? अजिबात नाही. तो आपला गुन्हा नाकारतच नाही. तो वस्ताद काकांना अत्यंत शांतपणे सांगतो की तो सावित्रीच्या प्रेमात त्याच्याच शब्दात सांगायचं तर आकंठ बुडाला आहे. बापरे, म्हणजे एवढ्या मोठ्या मोहिमेवर असताना प्रेमाची कबुली? हो, पण त्याच वेळी तो हेही स्पष्ट करतो की त्याला त्याच्या कर्तव्याची पूर्ण जाणीव आहे आणि तो सावित्रीशी लग्न करून आपलं उद्दिष्ट साध्य करणार आहे. हे जरा एखाद्या आधुनिक अंडरकव्हर एजंटच्या चित्रपटासारखं वाटते ना, जिथे हेर आपल्याच लक्ष्याच्या प्रेमात पडतो. पण मला सांगा, जेव्हा स्वराज्यासारखी इतकी मोठी मोहीम असते तेव्हा एक गुप्तहेर आपलं वैयक्तिक प्रेम आणि राष्ट्रीय कर्तव्य यांची सांगड खरोखर घालू शकतो का? आधुनिक गुप्तहेर यंत्रणांमध्ये ना या मानसिक स्थितीला एक विशिष्ट शब्द आहे. त्याला गोईंग नेटिव्ह असं म्हणतात. गोईंग नेटिव्ह? अच्छा, म्हणजे नेमकं काय? म्हणजे जेव्हा एखादा गुप्तहेर शत्रूच्या गोटात किंवा एखाद्या विशिष्ट वातावरणात खूप काळ घालवतो ना, तेव्हा तो तिथल्या लोकांशी, त्यांच्या भावनांशी इतका समरस होतो की त्याला मूळ उद्दिष्टाचा विसर पडू लागतो. अरेच्छा, म्हणजे तो स्वतःला त्यांच्यापैकीच एक समजू लागतो. अगदी तसंच. आणि खंडोजी नेमक्या याच मानसिक अवस्थेतून जात आहे. त्याला असं वाटतंय की तो दोन्ही गोष्टी संतुलित करू शकतो. हो ना, म्हणजे प्रेमातही राहायचं आणि मोहीमही फत्ते करायची. हो ना. मानवी मेंदूची एक अत्यंत रंजक अवस्था असते, जिथे माणूस स्वतःच्या भावनांना धोरणात्मक निर्णय म्हणून न्याय देण्याचा प्रयत्न करतो. खंडोजीच्या मते सावित्रीवरील त्याचं प्रेम हा मोहिमेतील अडथळा नसून तो यशवंतमाची स्वराज्यात आणण्याचा एक हुकमी मार्ग आहे. हे एखाद्या बॉम्ब निकामी करणाऱ्या अधिकारासारखं वाटतंय मला, जो एका हातात पेटती काडी घेऊन काम करतोय आणि म्हणतोय की सगळं काही माझ्या नियंत्रणात आहे. बरोबर. आणि खंडोजीचा हा आत्मविश्वास केवळ शब्दांपुरता मर्यादित राहत नाही बरं का. तो आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी पाठीवरील पिशवीतून एक वस्तू काढतो. तीच ती बाजींची गूढ वही ना, जिचा उल्लेख कादंबरीत आहे? हो, तीच बाजींची गूढ वही. आणि ती वही तो थेट वस्ताद काकांच्या हातात देतो. इथेच खरी रंजकता वाढते असं मला वाटतं. ती वही म्हणजे या संपूर्ण संवादातला सर्वात मोठा पुरावा आहे. नक्कीच. आणि सोबतच तो एक अत्यंत तातडीची गुप्त माहितीही देतो की सूर्याजी बेरडाचा यशवंतमाचीवर कधीही निकराचा छापा पडू शकतो. पण मला इथे या गूढ वहीच्या यंत्रणेबद्दल म्हणजे मेकॅनिझमबद्दल थोडं समजून घ्यायचंय. ती केवळ एक कागदाची वही वस्ताद काकांचा अविश्वास दूर करण्यासाठी कशी काय पुरेशी ठरू शकते?
17व्या शतकातील हेरगिरीच्या संदर्भात जर आपण विचार केला ना, तर गुप्तहेराची वही म्हणजे आजच्या काळातील एखाद्या एन्क्रिप्टेड हार्ड ड्राईव्ह सारखी असते. अच्छा, एन्क्रिप्टेड हार्ड ड्राईव्ह. हो, ती वही म्हणजे नुसती रोजनिशी किंवा डायरी नसते. त्यामध्ये किल्ल्याचे नकाशे, खड्या, सैन्याची माहिती, पहारेकऱ्यांच्या वेळा, चोर वाटा आणि महत्वाचा म्हणजे सांकेतिक भाषेत लिहिलेले संदेश असू शकतात. म्हणजे सायफर्स, राईट? अगदी बरोबर. जेव्हा वस्ताद काकांच्या हातात ती वही पडते तेव्हा ते केवळ कागद पाहत नसून ते यशवंत माचीचं कुलूप उघडणारी किल्ली पाहत असतात. बापरे, म्हणजे ती वही इतकी मौल्यवान असते तर? हो, कारण बाजींचा या गूढ वहीबद्दल त्यांनी आजवर फक्त ऐकलं होतं. ती प्रत्यक्ष हातात येणं याचा अर्थ असा की खंडोजीने आपलं हेरगिरीचं काम अत्यंत चोखपणे बजावलेलं आहे. पण हीच ती वेळ आहे ना जेव्हा संवादाचं पारडं अचानक फिरतं. खंडोजीला वाटतं की त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे आणि सावित्री तिच्या वडिलांचं मन परिवर्तन करेल आणि किल्ला स्वराज्यात येईल. हो, आणि नेमक्या याच वेळी वस्ताद काका एक अत्यंत थंड आणि वास्तवाचं भान आणणारं विधान करतात. ते काय म्हणतात? ते म्हणतात की केवळ मनपरिवर्तन करून जर यशवंतमाची स्वराज्यात येणार असती तर नायकांनी ही जीवघेणी कामगिरी तुझ्यावर का सोपवली असती. काही गोष्टी शब्दांनी नव्हे तर तलवारीने सुटत असतात. मला इथे थोडा प्रतिप्रश्न करावासा वाटतोय. हो, विचारा ना. खंडोजीचा हा शांततेचा मार्ग खरोखरच इतकं टाकाऊ होता का? म्हणजे जर रक्तपात न होता, कोणाचेही प्राण न गमावता एखादा किल्ला किंवा ती माची स्वराज्यात येत असेल तर ते राज्याचाच फायदाचं नाही का? वस्ताद काका खंडोजीच्या या शांततापूर्ण मार्गाला इतकं कमी का लेखत आहेत? तुमचा मुद्दा बरोबर आहे. वरवर पाहता खंडोजीचा विचार अत्यंत उदात्त वाटतो. पण इथे आपल्याला राज्यशास्त्रातील ट्रॉली प्रॉब्लेमसारख्या एका नैतिक आणि तार्किक पेचाचा विचार करावा लागेल. अच्छा, कसं काय? बघा, एका बाजूला एक असा मार्ग आहे जिथे मनपरिवर्तनाची शक्यता आहे, पण त्यात धोका आणि अनिश्चितता खूप मोठी आहे. म्हणजे सावित्रीचे वडील ऐकतीलच याची खात्री नाही. बरोबर. जर त्यांनी ऐकलं नाही तर संपूर्ण मोहीम फसू शकते आणि शेकडो सैनिकांचे प्राण धोक्यात येऊ शकतात. दुसऱ्या बाजूला लष्करी कारवाईचा निश्चित मार्ग आहे. म्हणजे शक्यतेवर अवलंबून राहणं धोक्याचं आहे. हो, आणि वस्ताद काका हे एका अनुभवी सैनिकाचं प्रतिनिधित्व करतायत. राज्य चालवताना किंवा युद्ध करताना निर्णय हे शक्यतांवर म्हणजे प्रॉबॅबिलिटीजवर नाही तर निश्चिततेवर घ्यावे लागतात. अच्छा, म्हणजे बहिर्जी नाईकांसारखं नेतृत्व हे संपूर्ण स्वराज्याच्या सुरक्षेचा विचार करत असतं, केवळ एका किल्ल्याचा किंवा एका गुप्तहेराच्या भावनांचा नाही. अगदी तसंच. हे ऐकताना मला एखाद्या निष्णात सर्जनची शल्यविशारदाची आठवण येते. म्हणजे जेव्हा शरीरात एखादी गाठ किंवा ट्यूमर होतो तेव्हा सर्जन ती गाठ गोड बोलून काढू शकत नाही ना? हो ना, त्याला शस्त्रक्रिया करावीच लागते. अगदी. मग त्यात आजूबाजूच्या काही चांगल्या पेशींचं नुकसान झालं तरी चालतं, कारण संपूर्ण शरीर वाचवणं हे अंतिम उद्दिष्ट असतं. खंडोजीचे आदर्श आणि त्याचं प्रेम हे स्वराज्याच्या विशाल ध्येयापुढे खूप लहान ठरतात. हां, अगदी अचूक दृष्टिकोन आहे. राजकारणात आणि युद्धात अनेकदा चांगल्या आणि वाईट पर्यायांपैकी निवड करायची नसते, तर दोन वाईट पर्यायापैकी कमी नुकसान करणारा पर्याय निवडायचा असतो. म्हणजे लेसर ऑफ द टू इव्हिल्स आपण ज्याला म्हणतो. बरोबर. नायकांना माहीत आहे की यशवंतमाची मिळवण्यासाठी तलवारीचाच वापर करावा लागेल, कारण शत्रूच्या आणि मित्राच्या मानसशास्त्राची त्यांना अचूक जाण आहे. आणि जर नुसत्या बोलण्याने काम झालं असतं तर एका गुप्तहेराला जीवावर उदार होऊन तिथे जाऊन अशी जीवघेणी कामगिरी करण्याची गरजच पडली नसती, नाही का? अगदी खरंय. आदर्शवाद आणि वास्तवातील दरीच वस्ताद काका इथे स्पष्ट करत आहेत. आणि ते वास्तव किती भयंकर आहे हे पुढच्या क्षणी उघड होतं ना. कारण वस्ताद काका ती वही पाहिल्यानंतर खंडोजीला धोक्याची अत्यंत धक्कादायक जाणीव करून देतात. हो, तो प्रसंग खूपच अंगावर काटा आणणारा आहे. ते त्याला सांगतात की काही क्षणातच मराठ्यांची फौज यशवंत माचीवर तुटून पडणार आहे. आणि याहून मोठा धक्का म्हणजे खुद्द नायकांनी खंडोजीलाच गिरफ्तार म्हणजे अटक करण्याचे आदेश दिले आहेत. विचार करा, ही वेळ खरोखरच अस्वस्थ करणारी आहे. एका बाजूला तो किल्ला शांततेने जिंकण्याचे स्वप्न पाहत आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याचीच फौज इथे चालून जात आहे. पण मग नायकांनी त्याला अटक का करायला सांगितली? इथे या क्षणाचं गांभीर्य आणि टायमिंग समजून घेणं आवश्यक आहे.
बहिर्जी नायकांनी लष्करी कारवाईची वेळ नेमकी तेव्हाच निश्चित केली जेव्हा खंडोजीने सर्व गुप्त माहिती गोळा केली होती. अच्छा, म्हणजे त्याचं काम संपलं होतं. हो, आणि त्याने किल्ल्यावरील लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं. खंडोजीने आपली कामगिरी नकळतपणे पूर्ण केली होती. म्हणजे आता तो मोहिमेतील एक दुवा राहिला नव्हता, तर त्याच्या भावनिक गुंत्यामुळे तो स्वतःच एक धोका बनला होता. अगदी बरोबर. म्हणूनच त्याला अटक करण्याचा अत्यंत कठोर पण स्वराज्याच्या दृष्टीने आवश्यक असा आदेश नायकांनी दिला असावा. बापरे, हे ऐकताच खंडोजीची जी अवस्था होते ती लेखकाने अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे कादंबरीत. म्हणजे ज्वालामुखी भडकावा तसा खंडोजी भडकला असं वर्णन आहे. हो, त्याची निराशा आणि संताप तिथे स्पष्ट दिसतो. त्याची फसवणुकीची भावना यातून व्यक्त होते. तो ओरडून विचारतो की यशवंत माचीची रसद न पांगवता जर हल्ला चढवायचा होता तर मला या कामगिरीवर का नियुक्त केलं काका? मी सावित्रीला सांगून रक्ताचा थेंब न पडता माची स्वराज्यात आणणार होतो. इथे रसद हा शब्द खूप महत्वाचा आहे बरं का? हो, मला वाटतं आपण ऐकणाऱ्यांसाठी हे स्पष्ट केलं पाहिजे की किल्ल्याच्या युद्धनीतीत रसद तोडणं म्हणजे नेमकं काय आणि त्याचं महत्त्व इतकं का असतं. यशवंत माचीसारखे डोंगरी किल्ले हे जिंकण्यासाठी अत्यंत कठीण असेच बांधलेले असतात. तिथे समोरासमोरची लढाई करणं म्हणजे हजारो सैनिकांची आहुती देणं. हो, कारण खालून वर हल्ला करणं खूप अवघड असतं. नक्कीच. अशा किल्ल्यांना जिंकण्याची सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे त्यांची रसद म्हणजेच अन्न, पाणी आणि दारुगोळ्याचा पुरवठा तोडून टाकणं. अच्छा, म्हणजे त्यांना आतल्या आत कोंडून ठेवणं. बरोबर. जेव्हा रसद तुटते तेव्हा किल्ला आतून कमकुवत होतो आणि कमीत कमी जीवितहानीत तो ताब्यात घेता येतो. खंडोजीचं उद्दिष्ट कदाचित हीच रसद तोडण्याचं किंवा ती न तोडता थेट किल्ला ताब्यात घेण्याचे मार्ग शोधण्याचं असावं. पण जेव्हा त्याला कळतं की रसद न तोडता थेट हल्ला होणार आहे तेव्हा त्याला जाणवतं की त्याचा शांततेचा मार्ग पूर्णपणे डावलला गेला आहे आणि मोठी जीवितहानी अटळ आहे. हो, आणि हा त्याच्यासाठी खूप मोठा मानसिक धक्का असतो. खंडोजीला या क्षणी एक भयानक साक्षात्कार होते असं मला वाटतं. त्याला आता जाणीव होतीये की कदाचित त्याला सुरुवातीपासूनच अंधारात ठेवलं गेलं होतं. हो ना. एका मोठ्या पटावरील तो फक्त एक प्यादा होता. त्याला वाटत होतं की तो परिस्थिती नियंत्रित करतोय, पण प्रत्यक्षात त्याच्या हालचालींचा आणि अगदी त्याच्या भावनांचाही वापर एका मोठ्या युद्धनीतीसाठी करून घेतला गेला. यालाच राज्यकारभार आणि हेरगिरीत कंपार्टमेंटलायझेशन म्हणतात. कंपार्टमेंटलायझेशन म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक हेराला तेवढीच माहिती दिली जाते जेवढी त्याच्या कामासाठी आवश्यक असते. नायकांनी खंडोजीला संपूर्ण योजनेची माहिती दिली नसावी, कारण जर ती दिली असती तर त्याच्या कृतीत ती स्वाभाविकता राहिली नसती. म्हणजे त्याचं वागणं बनावट वाटलं असतं. बरोबर. त्याला वाटत होतं की त्याचं यश म्हणजे रक्तपाताविना माची जिंकणं, पण नायकांसाठी कदाचित वेगळीच रणनीती महत्वाची होती. म्हणजे जेव्हा तुम्ही एका विशाल ध्येयासाठी काम करत असता तेव्हा वैयक्तिक निष्ठा, प्रामाणिकपणा आणि मानवी भावनांना काही वेळा अत्यंत निर्दयीपणे बाजूला सारावं लागतं. अगदी तसंच. मोहिमेचे यश हे कोणत्याही वैयक्तिक भावनांपेक्षा खूप मोठं असतं. आजच्या या सखोल चर्चेत आपण पाहिलं की कशी एका गुप्तहेराची प्रेम कहाणी आणि त्याचे शांततेचे उदात्त आदर्श हे युद्धाच्या आणि राजकारणाच्या कठोर वास्तवापुढे अगदी थिठे पडतात. नक्कीच. बाजिंदाच्या वहीचं ते गूढ रहस्य, वस्ताद काकांनी सांगितलेली तलवारीची भाषा आणि रसद न तोडता होणारा तो लष्करी हल्ला हे स्वराज्याच्या लढ्याचं एक वेगळंच आणि अस्वस्थ करणारं रूप आपल्यासमोर आणतात. राजकारणात मानवी भावनांचा कसा हत्यारासारखा वापर होतो हे यातून अतिशय स्पष्ट होतंय. मी तर म्हणेन की युद्धनीती कधीच कृष्णधवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट नसते. ती नेहमी राखाडी आणि अनेकदा अत्यंत क्रूर असते. हाच या प्रसंगाचा सर्वात मोठा धडा आहे. अगदी खरंय. या सर्व प्रवासात आपण खंडोजीची घालमेल अनुभवली आणि राजकारणाचं ते अथांग स्वरूपही पाहिलं. पण या चर्चेच्या शेवटी एक असा विचार मागे उरतो जो इतिहासाच्या या धूसर पानांवर पुन्हा पुन्हा विचार करण्यास भाग पाडतो. कोणता विचार? विचार करा, बहिर्जी नायकांसारख्या अत्यंत प्रगल्भ, मानवी मानसशास्त्राची अचूक जाण असलेल्या आणि दूरदृष्टी असलेल्या गुप्तहेर प्रमुखाला आपला हेर सावित्रीच्या प्रेमात पडेल याची आधीच कल्पना नसेल का? बापरे, हा तर खूपच मोठा प्रश्न आहे. हो ना. कदाचित खंडोजीचा हा भावनिक दृष्टिकोन, त्याचा सावित्रीशी असलेला संपर्क आणि त्याचं हे शांततेच्या मार्गातील अपयश हेच नायकांच्या यशवंत माचीवरील लष्करी हल्ल्याचं सर्वात मोठं आणि पूर्वनियोजित कव्हर किंवा ढाल असेल का? म्हणजे शत्रूला टाफील ठेवण्यासाठी खुद आपल्याच हेराच्या भावनांचा वापर. अगदी तेच.
हेरगिरीचा अंधाऱ्या जगात सर्वात खरा वाटणारा खोटेपणा तोच असतो जो स्वतः हेरालाही सत्य वाटत असतो. हा प्रश्न असाच अनुत्तरित राहतो, जो राज्यशास्त्राच्या आणि मानवी मनाच्या अथांगतेची जाणीव करून देतो. आपण पुन्हा भेटूच एका नवीन विषयासह.